आणि काही विनामुलाखत संस्था, असा एकंदरीत 14,000 जागेचा राऊंड झाला। त्या 14,000 जागेमध्ये जवळपास 3,500 ते 4,000 ह्या अपात्र आणि गैरहजरच्या जागा आहेत। म्हणजे ते विद्यार्थी तिथं अपात्र झाले किंवा ते विद्यार्थी गेलेच नाही। म्हणजे मुळात भरती ही जिल्हा परिषद नपा मनपाची 10,000 जागांची झाली। म्हणजे जर त्या 4,000 जागा आणि रिक्त असलेल्या जागा आणि ज्या 10% पदकपात केलेल्या जागा हा जर एकत्रित राऊंड झाला तर जवळपास 10 ते 12,000 आणखी परत सेकंड टप्पा होऊ शकतो आणि 12,000 गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना, बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो। आणि आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की आपल्या माध्यमातून हा आवाज शासन दरबारी जर गेला तर नक्कीच 10-12,000 अभियोग्यता धारकांना, बेरोजगारांना न्याय मिळेल। धन्यवाद। नमस्कार। सगळ्या माझ्या सहकार्यांनी सांगितल्याप्रमाणे 10% जागा कपात आणि त्याचबरोबर राहिलेल्या रिक्त अपात्र जागा यांची जाहिरात तात्काळ द्यावी। तसेच राहिलेल्या नपा मनपाच्या जाहिराती आणि त्या नपा मनपाच्या ज्या काही मागील फेज 1 मध्ये न आलेल्या जाहिराती रोस्टर इनकम्प्लीट असल्यामुळे त्यांना पण त्वरित टॅब उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांना पण आम्हाला प्रेफरन्स देता येतील आणि ते जो जाहिरातीचा जो आकडा असेल तो मोठा होईल। आमचे बरेचसे अभियोग्यताधारक खूप वर्षापासून या भरतीची वाट बघतायत, तर सगळ्यांना न्याय मिळेल म्हणून आम्ही तुमच्याकडे खूप आशेने बघतो। आम्हाला विश्वास आहे की आमचा जो आवाज आहे तुम्ही शासनापर्यंत पोहोचवणार, कारण शासन आमच्या कोणत्याही मागण्यांना रिस्पॉन्स देत नाहीये, आमच्याकडे बघत नाही। आम्ही आता 2 दिवसापासून आंदोलन करतोय, तर याच्यानंतर आम्हाला जर काही तोडगा न मिळालाच आम्ही सगळेजण अन्नत्याग उपोषण करणार आहे। त्याच्यामुळे आमची सगळ्यांकडून आमच्याकडून तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक सपोर्ट द्यावा, आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवा। जी काही शिक्षक भरतीची राहिलेली जाहिरात आहे ती तात्काळ प्रसिद्ध करण्यात असं निवेदन द्यावं। थँक्यू। एक महत्त्वाची सूचना परत देऊ इच्छितो। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त TET, DAIT, MPSC आणि ऑल बॅचेसवर 98% आपण सूट देत आहोत। आपल्या कोणतीही पेड बॅच तिच्यावर तुम्हाला 98% सूट मिळेल। बॅचमध्ये काय मिळेल? सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्ड लेक्चर्स मिळतील, सर्व वर्षींच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका मिळतील, ई बुक्स, टेस्ट सिरीज, नोट्स, PDFs, ESM, एक्स्ट्रा स्टडी मटेरियल सर्व मिळेल। तर यासाठी तुम्ही या नंबरवर फोन करू शकता 9657779495 किंवा या व्हॉट्सॲपला TET TIT असं पाठवू शकता, म्हणजे मी तुम्हाला सर्व माहिती देईल। आणि सोबतच एक गोष्ट परत सांगायची आहे की TET सर कधी होईल हा प्रश्न म्हणजे क्वेश्चन ऑफ द इयर आहे। सारखा मला रोज विचारला जातो शेकडो विद्यार्थी, म्हणून सांगत असतो मी व्हिडिओमध्ये TET ऑगस्ट-सप्टेंबर 2024 होईल। नोटिफिकेशन केव्हाही येऊ शकते। आणि राहिली गोष्ट TITची, तर ती नोव्हेंबर-डिसेंबर 2024 होईल। अभ्यास मित्रांनो वेळेवर होत नाही, त्यासाठी पूर्वतयारी लागत असते। सिलेबस बराच मोठा असल्याकारणाने निव्वळ नोटिफिकेशनची तारखेची वाट पाहू नका, अभ्यास आतापासून तुम्ही सुरू ठेवा, ही एक तुम्हाला विनंती आहे। सोबतच आपली जी बॅच आहे बघा, तर यासाठी काही लोकांना अजिबातच बॅच लावण्याची परिस्थिती नसेल तर आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता असते। या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। आता बघा, आपल्या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल, तर कोणतीही पेड बॅच घेतली त्या पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत मिळेल, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDFs मिळेल, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील, व्हिडिओ डाउनलोड करता येईल आणि 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्याही पलीकडे गेली तर कालावधी तुम्हाला वाढवणं मिळेल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून ॲप डाउनलोड करा। आणि आजपर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET, TIT, CTET पास केलेली आहे। निव्वळ 2022च्या भरतीमध्येच 1000+ विद्यार्थी आपल्या क्लासचे लागलेले आहे। त्यांचे व्हिडिओ, त्यांच्या नोट्स, त्यांचे अभिप्राय, PDFs लक्षात घ्या, फोटो वगैरे आपण आपल्या चॅनलला टाकलेले आहे।
तर तुम्हीसुद्धा पुढच्या भरतीमध्ये तुमचं नाव निश्चित करण्यासाठी ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. चला आपण कशी नेमकी जिल्ह्यानुसार भरती होणार आहे त्याचं स्वरूप आपण या ठिकाणी बघणार आहोत, हे लक्षात घ्या. तर बघा ही बातमी, याच्यामध्ये आपण बघत आहोत की जिल्हास्तरीय भरती करण्यामागे त्यांचा हेतू जरी जे स्वार्थी असला, कुणाचा, जे आपले विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहे त्यांचा, तर शिक्षक भरती जिल्हा स्तरावर नवे धोरण, प्रत्येक भागासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी. आता मला सांगायचं आहे की पहिल्यांदा तर तुम्हाला एक टेन्शन बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं विचारलेलं आहे की सर